तर गाईज आता मी एक 10 का 15 मिनटाचा एक व्लॉग काढतो आहे, कारण की मी आलो आहे माझ्या फार्ममध्ये. तरी तुम्हाला बघायचं आहे एक मस्त गोष्ट समोर बघा. मजा करत करत आम्ही लोक फार्म हाऊसवरती आलो आणि इथे बघतो आता शेतीचे कामं. इथे शेत नांगरत आहेत बघा. एवढं हे शेत नांगरून झालं आहे, हे पण झालं आहे, ते नांगरत आहेत. तर मी तुम्हाला एक कमालची गोष्ट दाखवतो. तर ते थोडंसंच लांब आहे माझ्यापेक्षा. तर हे बघा, हा खड्डा, याच्यात लिटरली झाडं उगली आहेत. आता गाडीत बसलेलं आहे मस्त. आता आपण बाबा कुठे चाललोय? फार्मवरती. आपला जो मोठा फार्म आहे तिथे ना. हा मेन रस्ता. परत आलेलो आहे ते सडन आहे. बस घर घर घर. तर आता आम्ही वरती पोहोचलेलो आहे, गाडीतून उतरतो. आता बघा हा खरा फार्म आमचा. आहे तिथे खूप सारे. आता वरती जायचं आपल्याला डोंगरावरती. आमचा बाबू ही बघा आता गाडी आमची. आता जायचं आहे वरती. इथून आता आम्ही लोक आलो तर पुढे चाललो आहे मस्तपैकी. इथे खूप सारे झाड आहेत. लिटरली ते सांगतो आपला पूर्ण डोंगर इथे भरलेला आहे. तसा पूर्ण ते वरती आम्ही चाललो आता मस्त. ते पूर्ण झाडं झुडपं हे केलेले आहेत पूर्ण. टपाक 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 टपाक. तर पूर्ण मी आता चाललेलं आहे पूर्ण वरती. तुम्हाला इथला विभाग ते पूर्ण सगळीकडे झाडच झाड आहे. काटा लागला मला. आता जायचं आपल्याला पुढे. पुढे तर अजून झाड आहेत, खूप झाड आहेत. एवढे झाड पण बोले खूप झाड आहेत. तर आपण जाऊया थोडंसं अजून पुढे. हे काय नाही, हे मस्त पुढे असा व्ह्यू आहे. ते एक दरी, ते मस्त झाडं झुडपं. इथे मस्त अशी झाडं आहेत.
पूर्ण नेचरच नेचर बाबा. आणि इथे खूप वरती आहे, लिटरली आम्ही माउंटनवरती आलो आहे. खूप मोठा तर पडलो असतो. तर खूप मोठा माउंटन अजून चढायचा आहे. अवा चढायचं ना अजून असा माउंटन चढायचं आहे अजून. माउंटन खूप जास्त मोठा. इथे खूप सारे ॲनिमल्स पण आहेत. टायगर, लायन. आम्ही जेव्हा मागे आलो होतो तेव्हा आम्हाला एक लेपर्ड दिसला होता. तेव्हा माझी तर खूप फाटली होती. पण आता काय नाही, आता सगळे लोक आहेत. सगळे ते मस्त एक रिव्हर जाते पण ती आता सुकलेली आहे. खूप सुकली ती. पाऊस तर पडतोय पण पावसाच्या सीझनमध्ये ती येणार परत. पूर्ण नदी भरून जाईल मग तर. ते मस्त. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. पुढून इथे खूप सारी जागा आहे. इथे खूप काय म्हणजे फ्रूट्स पण आहेत, भाजीपाला सगळं इथे. पण पाणी एवढं येत नाही ते. म्हणजे पाऊसमध्ये खूपच मजा येते. पावसात आम्ही लोक आलो होतो तेव्हा पूर्ण हे भरलं होतं असं. पूर्ण इथे पूर्ण असं हे झालेलं. आता जाऊया पुढे. असं मला काय वाटतंय तिथे डॅम आहे. तिथे बघा गाईज, ते बघा तिथे. थांबा थोडंसं जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. तिथे लिटरली पाणी वाहत आहे. हे मस्तपैकी जायचं आपल्याला पुढे. मला वाटलेलं तिथे पाण्याचा खूप आवाज येत होता मला. तिथे बघा गाईस, तिथे तुम्हाला दिसतंय पाणी. मस्त बाई पाणी वाहतंय. चालेलं आहे तर पुढे जायचं आपल्याला. तिथे खूप दगड आहे ते. दगडांवरनं आम्हाला पुढे जायचं आहे. पाणी पिऊ शकतो आपण इथे? नाही पिऊ शकतो. तर मी पाणी पिलं असतं, तहान लागले. हे बघा ते पाणी वाहत आहे मस्त. पण इथे खूप स्लिपरी आहे. इथे जायचं नाही, नाहीतर होऊन जाईल मस्त काम. हे बघा इथे पाणी वाहत आहे का वाहत आहे मस्त. असं वरतून ते असं पाणी खाली येत आहे. बाबा वरती नदी आहे. काही झाड बघा जरा नीट. बाबा काटेच काटे, बापरे. इथे आता ना जायचं, आपण जाऊया. इथे बघा, इथे हे बघा पाणी इथून इथपर्यंत जात आहे. हा आता कमी आहे म्हणून. आता कमी आहे म्हणून हा जोरात आहे ना म्हणून तर बघा. वाचलो. इथे पाणी खूप आहे. म्हणून मला हे काय पप्पा जाऊन नाही देते मला. ते बघा तिथून पाणी येतं. तिथून असं खाली येत इथपर्यंत आलंय ते पाणी मस्तपैकी. आता थोड्या वेळानंतर भेटूया. जरा तिथे चर्चा बिरचा होत आहेत. बाय बाय. तर गाईस या नदीच्या इथे आपण आलेलो आहे. हे बघा इथे नदीमध्ये आणि इथे, आणि मी इथे पडणार पाणी नाही पडलो. इथे मस्तपैकी तर जायचं वरती. नदी क्रॉस करून आलं आम्ही लोक. ते तुम्हाला दाखवलं नाही, नंतर दाखवलं असतं. खूप मोठी नदी आहे ही. चालू आहे इथून. हा मस्तपैकी काहीच. परत थोड्या वेळाने भेटू.
तर मी इथून पुढे आलेलो आहे. बघायचं आहे तुम्हाला कुठून मी आलो आहे. तिथून ते इथपर्यंत आलो आहे मी. एवढं पडता पडता वाचलो आहे ना, काय बोलू तुम्हाला. खरंच विचार कर ना. बघा, विचार असं पडते. हे बघा असं पूर्ण हा नजारा असं पूर्ण हे असं झाडं झुडपं नेचरिस्टिक. होस नेचरिस्टिक. आता इथून आपल्याला खाली जायचं आहे, म्हणजे आपल्याला होणार नाही कारण की ते पूर्ण परी आहे ते सगळं. Get to the up, north, east, west. आता मी ट्राय करतो खाली उतरायचं. उतरतो मी खाली, पण इट इज व्हेरी हार्ड. West, north, south, direction up. ते इथून डायरेक्ट तिथे जायचं आहे. म्हणजे मी गेलो आलो 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 आलो. लय कठीण आहे. का केलं मी हे. आता आपल्याला इथून आहे मस्त आहे की. आता मी बघितलं मी चावणार ती माशी एवढे चावणारे मच्छर आहेत ना, असे 2-2 मिनिटाला चावत आहेत. खूप बेकार. हाताला चावला. काय यार, नुसतं माझी बेइज्जती करत असतो. चला गाईस, तर मी सांगितलं तुम्हाला तर बघायला लागेल. काय जाऊ फाटते माझी, मग फाटते ना गाईस. बघा माशांसोबत टुचुंग 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 टुचुंग. तर मी गावाला आलो आहे. तर मी बोललोच तुम्हाला, मी काय बोलते मलाच नाही काय समजत आहे. इथे तर वरती जाताना तुम्हाला सांगतो, इथे थोडंसं होतं आहे काहीतरी, मलाच नाही समजत आहे हे लोक काय करतात इथे. मी थोडंसं आता जेव्हा मी निघू तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर गाईज एक तुम्हाला मस्त गोष्ट दाखवू. हे बघा, थांबा. हे बघा, आता निघालो आम्ही लोक वरती. आता मी परत इथे वरती आलो होतो, तर मला खाली जायचा प्रॉब्लेम. तर परत तिथून ते पुचूक काय केलंस. आता जसे आलोय तसं हे असं वाटते जसं की आम्ही ट्रॅकिंग करतोय. मस्त मजा येते. मी चालले आता वरती. खूप आवाज व्यवस्थित येत आहे. ते खूप सारे झाडं आहेत आणि लोकांना झाडं माहितीच नाही. हां मग अरे गवत वगैरे खूप भरून आहे. नेचरिस्टिक. इथे काहीतरी बाबा आपण मागे आलो होतो आपल्याला लेपर्ड दिसला होता ना. तो बघा गाईस, काटेरी झाड. आता आपल्याला जायचं पुढे. असं खरंच वाटतंय की मी ट्रॅकिंग करायला आलो आहे. लय मच्छर लावत आहेत. तर आता बघतात आहे की मशरूम कुठे मशरूम. वाव, काय ते बघा किती मस्तपैकी उगल्यात. चल आता हा पण व्ह्यू बघा गाईस, हा खूप इम्पॉर्टंट आहे.
मग त्यांना आधीच सांगितलं मी आपला फार्म आहे हा मस्त की घेतलेला. तर पण आता काय करतोयस? ते आता येत आहेत ते काका आणि मी चाललो इथे वरती. बरं कसं हे करायचं चल. चला. ते खूप दगड आहेत आणि खूप स्लिपरी आहे मातीमुळे, कारण की काल परवाच पाऊस पडला आहे मस्तपैकी. ते काहीतरी असं मस्त दिसलं तर मजाच येईल. तर ते मस्त आहे की सगळं हे हक मारला त्यांनी. मला ना फोनमध्ये लोकेशन हे कर बघायचं आपलं सगळं. बस क्लोज कर दे. आता थोडंसं वरती जाऊन आपल्याला थांबायचं तिथे. थोडंसं वरती जाऊन आपल्याला ते मस्त थांबायचं आहे आणि हा व्ह्यू बेस्ट. ओके. इथून डायरेक्ट खाली ते बघा गाईस, तिथे स्क्विरल गेली आता. चला गाईस आता भेट. आता मी ब्लॉग बंद करतोय कारण की पोचलो ना तर वरती, अजून काही करायचं नाही, जस्ट वरती पोचलेलं आहे. आता मी हा ब्लॉग एंड करतोय. चल बाय बाय.